नमस्कार मित्रांनो. तर आपण मगाशी 2 तासात अगोदर एक ब्लॉग टाकला होता की पाऊस येऊन झाला आहे. तर नंतर आभाळ जर तयार झालं अचानक एकदमच आणि पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस एकच नंबर पडला. वाटत होतं की पाऊस येत नाही. पुन्हा नंतर चांगलाच पाऊस पडला. तर वाटत होतं की असं पाऊस येत नाही ना, असं तसं आपण रागाच्या भरात काही बी बोलून गेलो. तर देवाने बी आपलं ऐकलं आणि चांगलाच पाऊस पडला. तर तुम्ही बघू शकता चांगला झालेला आहे पाऊस. कापुरता तर झालेला आहे आणि जर अजून जर असंच रोज पडत गेला तर एकच नंबर होऊन जाईल. मग सगळीच शेतकरी आनंदात. तर आपला ब्लॉग हा फक्त मगाशी टाकला होता ना, त्याच्यामुळं की वाटलं बाबा मगाशीच आपण टाकला पाऊस नाही म्हणून. तर नंतर पुन्हा पाऊस झाला ना, त्याच्यामुळे म्हणलं तर टाकावा अजून एक ब्लॉग की देवाने ऐकलं ऐकून पाऊस लगेच पावसाला सुरुवात झाली म्हणून. तर बघू शकता तुम्ही पाऊस चालू झालं. फिरत फिरत खाली आलतो तर हे बघा आपला ऊस आहे. बघा जवळपास 1 एकर ते 1.25 एकर ऊस आहे. तर एकच नंबर आलेला आहे. बघा तुम्ही ह्याची लागण बघा डिसेंबरमध्ये झालेली आहे. तर आता जवळपास 6 महिन्याचा ऊस आहे. उन्हाळ्यात पाणी नव्हतं. 3 महिने जवळपास 2 ते 3 वर्ष झालं पाऊसच नाही. नुसता तेवढाच पुरतं तेवढाच. आणि उन्हाळ्यात तर पाणी पूर्ण कमी. कसं बसं जगवलं आणि अशा प्रकारे ऊस आलेला आहे आपला. शेतकऱ्याची अवस्था तर सगळ्याला माहीतच आहे, काय सांगायची गरजच नाही. तुम्हाला वाटत असेल की हा असं का बोलत आहे म्हणून. कारण कसं असतं ना, ज्याच जळतं ना त्यालाच कळतंय की बाबा उगच बोलून खोटं नाही व्हायचं आपल्याला. तरी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. तर जय शिवराय भावानो.